बघूयात 100% बातम्या। औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र या निर्णयावरून आता जिल्ह्यातलं राजकारण तापलंय। नामांतराच्या निर्णयाचे कुठे समर्थन तर कुठे विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शवलाय। या निर्णयाला विरोध करत जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले। ज्या पद्धतीने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, त्याच पद्धतीने मुंबई, नागपूर, कोल्हापूरचं नामांतर करण्यात यावं अशी मागणी जलील यांनी केली आहे। तर एकीकडे जलील यांनी उपोषणाला सुरुवात करताच दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतराला समर्थन देण्यासाठी मनसेकडून स्वाक्षरी अभियान राबवलं जात आहे। लोकशाही मार्गाने आम्ही त्याचा विरोध करणार आहे आणि आज सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हा फक्त विरोध म्हणून ते करतात, त्या विरोधाला त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल। जलील यांचं उपोषण आणि मनसेची स्वाक्षरी मोहीम यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आगामी काळात या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे। औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध दर्शवण्यासाठी जलील यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं। मात्र जलील यांचं आंदोलन वेगळ्याच कारणानं वादात सापडलं। खासदार इम्तियाज जलील यांच्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनामध्ये औरंगजेबाचे फोटो झळकल्यानं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय। छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवत एमआयएमनं औरंगजेबाचे फोटो झळकावले। औरंगाबाद कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे। यात कुठल्याही पक्षाचे बॅनर नाही, मात्र औरंगजेबाचे फोटो झळकल्यानं नवा वाद निर्माण झालाय। औरंगजेबाच्या फोटोमुळे नामांतरापासून सुरू झालेल्या आंदोलनाला वेगळं बळण लागलंय। या फोटोवरून जलील यांच्यावर ठाकरे गटानं जोरदार हल्ला केलाय। तसंच स्वराज्याच्या शत्रूंचा पुळका कशासाठी असा संतप्त सवाल सामान्यांकडून उपस्थित केला जातोय। उद्धव ठाकरे यांची कोकणातल्या खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे। ठाकरे गटाकडून या सभेची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। गोळीबार मैदानात होणाऱ्या या सभेतून जोरदार शक्ती प्रदर्शनाचा ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे। उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतल्या खेडमध्ये उद्या सभा होणार आहे। ठाकरेंच्या या सभेसाठी मुस्लिम समाज एकवटलाय। या सभेला मुस्लिमांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केलंय। या संदर्भातलं एक पत्रक मुस्लिम समाजाकडून काढण्यात आलंय। उद्धव ठाकरे लोकशाही आणि संविधान वाचवणारे नेते असा उल्लेख या पत्रकात करण्यात आलाय। ठाकरे यांच्या सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम शिवबंधन हाती बांधणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा गट अधिक सक्षम होणार असल्याची चिन्ह आहेत। शिवाय मुस्लिमांना या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्यातच मुस्लिम समाजाकडून मिळालेल्या पाठिंब्यानं ठाकरे गटाला मोठं बळ मिळालंय। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला प्रकरणी दोघांना मुंबईत पोलिसांनी गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेलं आहे। दोघेही भांडूप पश्चिम भागातले रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एक जण हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी शिवतीर्थावर मॉर्निंग वॉक करताना हल्ला करण्यात आला होता। संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय। हल्ला करून पळून जाणारे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत। या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 4 आरोपींची ओळख पटवली आहे। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 8 तुकड्या तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला। अखेर या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। हे दोघे जण भांडूप पश्चिम भागातले रहिवासी असल्याचं कळतंय। पोलीस इतर संशयितांचा शोध घेत आहेत। ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी सोळंकी असं एका संशयिताचं नाव असून तो शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे। राजकीय वादातून हल्लेखोरांनी हल्ला केल्याचं चौकशीतून समोर आलंय।